नमस्कार मित्रांनो, मी आपल्या सर्वांचे स्वागत करतो माझ्या ई नोकरी संदर्भ या यूट्यूब चॅनलवरती। तर ज्या प्रकारे तुम्ही थंबनेलमध्ये बघताय, WRD संबंधित ही महत्त्वाची अपडेट आहे। तर आता आज काय झालं आहे, WRDने एक नवीन परिपत्रक जाहीर केलं आणि त्या परिपत्रकानुसार काही प्रश्न जे आहेत त्यांचे उत्तरे परत त्यांनी चेंज केलेली आहेत। तर त्यांनी ऑब्जेक्शनची परत एकदा संधी दिलेली होती आणि मी याच्यावरती व्हिडिओ पण बनवलेला होता की फक्त आपल्याला काय करायचं होतं ते ऑब्जेक्शन जे हेल्प डेस्कमध्ये जो ऑप्शन असतो, हेल्प डेस्कच्या माध्यमातून आपल्याला ते ऑब्जेक्शन रेज करायचे होतं। तिथे कुठलीही फीस द्यायची नव्हती। तर बऱ्याचशा विद्यार्थ्यांनी ते ऑब्जेक्शन रेज केलेलं होतं। तर त्याच्यातले काही प्रश्न आहेत ते आता परत त्यांनी चेंज केलेले आहेत। तर त्याच्यानुसार फायनल मेरिट लिस्ट कधी येणार आहे, कारण आता ही अपडेट आली तर याच्यामुळे कसं थोडंसं याचा काय परिणाम होईल फायनल मेरिट लिस्टवर ते पण आपण बघणार आहोत। तर फायनल मेरिट लिस्ट कधी येणार तो पण पॉईंट इथे कव्हर करू आणि कट ऑफ किती जाणार आता, कारण ऑलमोस्ट आता सगळं झालेलं आहे आणि बस आता फक्त काय राहिलेली आहे, एक मेरिट लिस्ट यायची राहिली आहे। तर नवीन आन्सर कीनुसार जे चेंजेस झालेले आहेत, आपण किती चेंजेस झालेले आहेत ते पण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। व्हिडिओ जरा स्किप न करता संपूर्ण बघा आणि मग तुम्ही आता इथे काय करू शकता, आता हे जे आहेत आपले फायनल मार्क्स आहेत, फक्त त्याच्यात नॉर्मलायझेशन बाकी आहे। तर विदाउट नॉर्मलायझेशन तुमचा स्कोअर किती आहे तो तुम्ही काय करायचं, कमेंट बॉक्समध्ये कमेंट करायचं आणि जास्तीत जास्त व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा। ओके, तर खूप महत्त्वाची अपडेट आहे। आपण चला आता सुरुवात करूया। सोबतच या व्हिडिओच्या तुम्हालाच या व्हिडिओमध्ये पण मी तुम्हाला दाखवेल विथ प्रूफ की तुमची फायनल मेरिट लिस्ट कधी येणार। तर त्याच्याबद्दल पण एक खूप महत्त्वाची माहिती आपल्या हाती आहे, तर ती पण आपण इथे बघणार आहोत। त्याच्यामुळे तुमचा डाऊट क्लिअर होऊन जाईल की फायनल मेरिट लिस्ट कधी येईल। ओके, तर WRDने बघा काय आपलं परिपत्रक दिलं आहे। तर इथे बघा प्रसिद्ध पत्रक जाहीर केलेलं आहे 23/2/2024। याच्यानुसार काय बोललेलं आहे ते, तर जलसंपदा विभागातील गट ब आणि गट ट जी एक्झाम आपली झालेली होती त्याच्यामध्ये इतके ऑब्जेक्शन आलेले होते 6,827। ओके, त्याच्यानंतर त्याच्यातील काय 82 आक्षेप वैध ठरवले आणि त्याच्यानंतर आता बघा फक्त कोणत्या पोस्टसाठी चेंज झाले ते बघूया। तर बघा, तथापि या व्यतिरिक्त स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक क्वेश्चन ID इथे नंबर दिलेला आहे, हा एक नंबर आहे। आणि त्याच्यानंतर दप्तर कारकून जे आपली कॉम्बोवाली पोस्ट होती, मिक्सवाली, ज्याला आपण कारकून मोजणीदार कालवा निरीक्षक म्हणतो, याचा एका प्रश्नाचे उत्तर चेंज झालेलं आहे। म्हणजे टोटल 1+1 असे 2 प्रश्नाची उत्तरे चेंज झाले। त्याच्यामुळे तुम्हाला आता आन्सर कीमध्ये बदल बघायला मिळेल। ओके, आणि त्याच्यानंतर बघा TCS कंपनीने तज्ञ समितीमार्फत हे जे ऑब्जेक्शन आहे स्वीकृत करण्यात आलेले आहे। त्यामुळे सुधारित ऑब्जेक्शन समरी, व्हॅलिड ऑब्जेक्शन डिटेल तुम्हाला काय करण्यात आलेलं आहे, प्रसिद्ध करण्यात आले आहे। तर त्याच्यानुसार तुम्हाला काय करायचं, आपल्या लॉग इन ID मध्ये परत जाऊन आता बघा इथे डेट दिली आहे 23/2/2024 रोजी आपल्या जी लिंक आहे HTML आपली जी काही लिंक आहे आन्सर कीची, तर त्या लिंकवरती जाऊन तुम्हाला आपले परत एकदा आपली आन्सर की इथे चेक करायची। त्याच्यामध्ये तुम्हाला जे काही ऑब्जेक्शन म्हणजे चेंजेस झाले त्याच्यानुसार +2 किंवा ±2 मार्क्स प्रत्येक वेगवेगळ्या पोस्टसाठी इथे बघायला मिळतील। जसं सिव्हिल इंजिनिअरिंग असिस्टंटची जी पोस्ट होती त्याच्यामध्ये पण चेंजेस बघायला मिळतील, म्हणजे 2 मार्काचे +- आणि जे मग आपला कालवा निरीक्षक आणि अदर पदे होती त्यांच्यासाठी पण +- 2 मार्क्स बघायला मिळतील। ओके, तर हा एक पॉईंट झाला आपला कवर। जास्त मी लॉंग व्हिडिओ नाही बनवत, शॉर्टमध्ये आपलं सगळं पॉईंट कवर करूया। बस आता शेवटचा पॉईंट राहिलेला आहे की फायनल मेरिट लिस्ट कधी येणार। ओके, तर बघा हे संपूर्ण झालं आहे आणि याच्यामुळे थोडासा लेट हे झाल्यामुळे काय आता या 1-2 दिवसामध्ये आपल्याला, जसं मी बोललेलं होतं की नेक्स्ट वीकमध्ये आपली मेरिट लिस्ट येईल, पण या आता इथे जे चेंजेस झाले त्याच्यामुळे थोडासा लांबणीवर गेलेला आहे, पण जास्त लांबणी नाही जाणार लांबणीवरती, जसं इथे बघू शकता तुम्ही। तर यांनी इतका हार्ड अँड फास्ट आता जो हा निर्णय दिलेला आहे, तर याच्यानंतर आपल्याला याच वीकमध्ये याची फायनल मेरिट लिस्ट पण येणार आहे। तर त्याचा पण पुरावा मी इथे दाखवणार आहे। ओके, तर एक आपले स्टुडंट्स आहेत, त्यांना मेसेज केलेला होता जे अधिकारी आहे, तर त्यांचा एक रिप्लाय आलेला ते आपण इथं बघणार आहोत। ओके, तर आणखी समोर जाण्याच्या आधी एक सर्वांना विनंती आहे की जर तुम्ही काय करायचं, या टेलिग्राम ग्रुपला पण माझे जॉईन व्हायचं। ओके, तुम्ही डिस्क्रिप्शनमध्ये जा, व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला टेलिग्रामची लिंक मिळेल, तिथून तुम्हाला डायरेक्ट ग्रुपला जॉईन व्हायचं, कारण तोच आपला टेलिग्राम ग्रुप असा आहे जो ओपन आहे, सर्वांसाठी चॅटिंग करू शकता तुम्ही तिथे। म्हणजे जे काही तुमचे डाऊट्स आहेत, चॅटिंग म्हणण्यापेक्षा जे काही डाऊट्स आहेत ते तुम्ही तिथे विचारू शकता। बरेचसे मुलं ऑनलाईन असतात, तर एकमेकाच्या सहयोगातून बरेचसे तुमचे डाऊट्स इथे क्लिअर होतील। ओके, एक्झाम रिलेटेड कुठली पण माहिती ते तुम्हाला मिळून जाईल। सोबतच चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायचं। ओके, तर बघा या मॅडम आहेत सविता बोडेकर, तर यांना इथं यांचं पण दाखवून देतो, एक स्टॅम्प पण आहे। तर बघा हे सदस्य सचिव आहेत, समन्वय समिती तथा अधीक्षक अभियंता परिमंडळीय अधिकारी दक्षता पथक मुंबई परिमंडळ ठाणे। तर यांचं बघा, यांना एक
एका विद्यार्थ्यांनी मेसेज केलेला होता की WRD जी परीक्षा दिलेली होती तर त्याची मेरिट लिस्ट कधी येणार आहे, काही माहिती असेल तर द्यावी. तर त्याच्यानंतर त्यांनी हा रिप्लाय दिलेला आहे की इज एक्सपेक्टेड टू पब्लिश दी मेरिट लिस्ट दिस वीक. पण याच्यामध्ये काही टेक्निकल डिफिकल्टीज आल्यामुळे हे काय करतायत आता, याच्यावरती प्रोसेस चालू आहे आणि येणाऱ्या काही दिवसामध्ये याचा निकाल पण तुम्हाला इथे बघायला मिळेल. ओके, तर त्याच्यानंतर हा एक रिप्लाय यांनी परत दिलेला आहे. तर याच्यानुसार यांनी जो रिप्लाय दिलेला आहे त्याच्यानुसार तुम्ही इथं बघू शकता येणाऱ्या या वीकमध्ये. आणि जसं तो एक रिप्लाय आणि यांचं WRDचं आलेलं हे जे परिपत्रक आहे त्याच्यानुसार आता तुम्ही फक्त जास्त दिवस नाही, फक्त या वीकमध्येच पकडून घ्या. आता संडेपासून जरी पकडला आपण तर अजून नवीन येणारा वीक आहे, या वीकमध्ये तुम्हाला तुमची फायनल मेरिट लिस्ट बघायला मिळेल. ओके, तर ही माहिती होती. आता तुम्हाला काय करायचं आहे, तुम्हाला जर काही डाऊट असेल कमेंट बॉक्समध्ये येऊन कमेंट करा. आणि तुमचे मार्क्स किती आहेत मित्रांनो, ओके, तुम्हाला काय करायचं, तुमचे मार्क्स किती आहेत ते संपूर्ण इथे येऊन कमेंट बॉक्समध्ये कमेंट करायचं आहे. आणि परत एकदा सर्वांना धन्यवाद, आपले 5K सबस्क्रायबर कंप्लीट झाले त्याच्याबद्दल. तर कमेंट बॉक्समध्ये या, काही पण डाऊट असेल कमेंट करा. प्रत्येक कमेंटचं आपण उत्तर देत असतो, हीच आपल्या चॅनलची खासियत आहे. ओके, सध्यासाठी एवढीच माहिती होती. धन्यवाद.